संग्रामपूर नगर पंचायतला आज शहरातील पाण्यासाठी त्रस्त महिला व पुरुषांनी नगर पंचायत गाठून मुख्याधिकाऱ्यांना वेठीस धरून पाणी समस्येबाबत विचारणा केली। संग्रामपूर शहरातील वाण धरणातील पाणी पुरवठा 140 गाव पाणी योजना ही आमदार डॉक्टर कुटे यांनी आणली। वाण धरणातून संग्रामपूर तालुक्यातला पाणी पुरवठा मुबलक होतो, परंतु संग्रामपूर शहरातील नगर पंचायतच्या नियोजनाच्या अभावामुळे संग्रामपूर वासियांना पाणी समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे आणि पाणी असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। शहरातील सार्वजनिक नळाला फोर्स नसल्यामुळे खासगी कनेक्शन नसल्यामुळे जनतेला एक हांडे पाणी भरण्यासाठी 10 ते 12 मिनिटे कालावधी थांबावे लागते, तर खासगी नळ कनेक्शन मध्ये गावात अगोदर तरी दर 7 दिवशी पुरवठा होत असे, आता मात्र सदर पाणी पुरवठा हा 10व्या दिवशी होत असल्याने संतप्त नागरिकांनी आज नगरपंचायत गाठले। मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की शहरातील लिकेज काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे व वाण धरणातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे आम्ही त्यांना मुबलक पाणी देण्यासाठी मागणी केलेली आहे। शहरात नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पाण्याची तीव्र टंचाईचा आरोप नागरिकांनी यावेळी केला। आज सर्व ग्रामपंचायतींनी या पाण्याच्या समस्येला त्रस्त होऊन आज पुन्हा एकदा नगरपंचायत तसेच नगरपंचायतचे पदाधिकारी, येथील सीओ आणि कर्मचारी यांच्या या भोंगळ कारभारामुळे इथे निवेदन दिले आहे। तरी आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या गावातील हे वॉलची सिस्टीम हे ग्रामपंचायतकालीन आहे, तरी ते यांनी 3.5 वर्षात ते कोणताही बदल या सिस्टीममध्ये झालेला नाही आहे। तरी आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही दिलेल्या 15 दिवसात जर या वॉलची सिस्टीम आणि गावातील पाण्याची व्यवस्था ही सुरळीत केली नाही तर आम्ही इथे आमरण उपोषण करू, तसेच धरणे आंदोलन करू आणि हवे त्या प्रकारे लोकशाही आंदोलन आम्ही इथे करत राहू आणि जनतेसाठी संग्रामपूरच्या जनतेला न्याय मिळवून देऊ। पुढे नागरिकांचे असे म्हणणे आले की पाणी पुरवठा होत असताना पाण्याच्या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। जर हे पाणी तुटवड्याची समस्या आलीच नसती। नगर पंचायत मध्ये जे निवेदन दिलेलं आहे पाण्याच्या टंचाईबाबत, त्यामध्ये स्पष्टीकरण देताना सीओ साहेबांनी महाराष्ट्रातील तीव्र उन्हाळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कबूल सुद्धा केलेला आहे की इथे जो पाणी पुरवठा होतोय त्याच्यामध्ये 20 ते 30% वेस्टेज आहे। मला हे म्हणायचं आहे की गेल्या 3 महिन्यापासून ते वेस्टेज चालू आहे आणि अजूनही त्या वेस्टेजला नियंत्रणात करण्यासाठी काही कार्यवाही झालेली नाही आहे। ते बोर्ड गेला तीव्र टंचाई असल्यामुळे पाणी पुरवठा हा तातडीचा विषय आहे आणि अर्जन्सीचा विषय आहे, त्याला इतका कालावधी लागणं गैर आहे। सुट्टीवर जाणाऱ्या साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची विनंती आहे। उपस्थित नागरिकांच्या रोषामुळे पदाधिकारी यांनी नगरपंचायतला येणे टाळले व पाणी पुरवठा सभापतीशी संपर्क साधला असता सभापती राजस्थानला असल्याचे माहीत पडले। संग्रामपूर नगरपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षता तसेच नियोजनाच्या अभावामुळे सदर पाणी संकट शहरावर लादले आहे। त्यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की समस्येचे निवारण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिला आहे। निवेदन दिल्यानंतर नगरपंचायतच्या बाहेर येऊन समस्त त्रस्त नागरिकांनी घागर फोडून व नगर प्रशासन मुर्दाबादचे नारे दिले। 3 दिवसात नळ नगर परिषद नगर पंचायत 3 दिवसात नळ 3 दिवसात नळ अशी कशी येत नाही। VCN न्यूज ब्युरो संग्रामपूर।